प्रत्येक व्यक्ती उतार वयामध्ये विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करून घेत असते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे पाऊल उचललं जातं. याच धर्तीवर जुन्या झालेल्या इमारती आणि प्रकल्पांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कायद्यानं ते बंधनकारक आहेच, पण स्वतःच्या सुरक्षेसाठी ते स्वेच्छेनं होणं अपेक्षित आहे, असं मत स्ट्रक्चरल ऑडिटर आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ रवी रानडे यांनी व्यक्त केलं. दुर्दैवानं शासकीय इमारती आणि प्रकल्पांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत फारसं गांभीर्य नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्याशी झालेली ही बातचीत. शिवाजी पुलाच्या कामामुळं स्ट्रक्चरल ऑडिट हा मुद्दा सर्वसामान्य कोल्हापूरकरांनाही समजला आहे. पण स्ट्रक्चरल ऑडिट कसं सुरुवात झालं आणि ह्याचं महत्त्व काय हे आपण जाणून घेऊया इंजिनियर रवी रानडे सर यांच्याकडून. सर, हे स्ट्रक्चरल ऑडिटची ही संकल्पना कधीपासून सुरू झाली आणि नेमकं याचं महत्त्व कधीपासून लक्षात आलं? स्ट्रक्चरल ऑडिट खरं सांगायचं तर ज्यावेळी स्ट्रक्चर पहिलं बांधलं गेलं त्याच वेळेला स्ट्रक्चरल ऑडिट करणं त्याच्यात भाग आहे हे त्याच वेळेला डिफाईन झाले. कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर फॅक्टरी इन्स्पेक्टर किंवा फॅक्टरी ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रोव्हिजन आलेली आहे की दर 5 वर्षांनी प्रत्येक फॅक्टरी बांधलेल्या ज्या आहेत त्याचं दर 5 वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट होणं कंपल्सरी आहे. दुसरी जी प्रोव्हिजन आहे ती कॉपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे की 15 वर्ष इमारतींना ज्यांना झाली आहेत त्यांचं दर 5 वर्षांनी करायचं आहे आणि 30 वर्ष झाल्यानंतर त्या इमारतींचं दर 3 वर्षांनी ऑडिट करायचं आहे. आणि आता नवीन काही वर्षांपूर्वी 4-5 वर्षांपूर्वी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टमध्ये अमेंडमेंट झाली आहे आणि त्याच्यामध्ये 30 वर्ष जुन्या झालेल्या सगळ्या इमारतींचं म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या इमारतींचं त्याचं 30 वर्षांनंतर दर 3 वर्षांनी ऑडिट करणं मॅन्डेटरी आहे. ऑडिट कशाकरता करायला पाहिजे खरं सांगायचं तर जसं माणसाचं आयुष्य काही एक वेळ डिफाईंड आहे आणि एका ठराविक त्याच्या एजनंतर त्याच्या काही प्राथमिक तपासण्या व्हायला पाहिजे, त्याला काही आजार होऊ शकतात. तसेच इमारतींना किंवा कुठल्याही स्ट्रक्चर्सना त्यालासुद्धा त्यांचं काहीतरी एक लाईफ डिफाईंड आहे आणि नॉर्मली साधारण त्याचं एक 30 ते 40% आयुष्य झाल्यानंतर त्याच्यामध्ये डिस्ट्रेसेस यायला सुरुवात होतात. एखाद्या स्ट्रक्चरचं आयुष्य हे किती धरलं जातं, म्हणजे प्रत्यक्षात कसं मोजलं जातं आणि किती गृहीत धरलं जातं? तुम्ही म्हटलं की 40% म्हणजे 30 वर्ष 40% धरलं तर एक 90 किंवा 100 वर्ष धरायला पाहिजे. त्याच्यात 2-3 विभागण्या करता येतील. RCC स्ट्रक्चर जर म्हणलं की ज्याच्यामध्ये सिमेंट, कॉन्क्रीट आणि लोखंड वापरलं गेलेलं आहे त्याचं अपेक्षित आयुष्य जे आहे ते कुठेतरी साधारण एक 60 वर्ष ते 70-80 वर्ष अपेक्षित आहे. पण आत्ता आपल्याला असं लक्षात येईल की 30 बिल्डिंग जर पुणे कोल्हापूरसारख्या एरियात असेल की जिथं ड्राय एरिया समजला जातो तिथे त्या बिल्डिंगचं आयुष्य कदाचित थोडंसं जास्त असतं कारण तिथे सळ्यांना गंज पकडत नाही. पण त्याच इमारती जर आपण बघितलं कोकणामध्ये रत्नागिरी असेल किंवा मुंबई असेल की जिथं कोस्टल रिजन असल्यामुळे पाऊस खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, हवेत आर्द्रता जास्त आहे आणि हवेत खारेपणा आहे. या तिन्ही गोष्टींमुळे या संपूर्ण कोस्टल रिजनमध्ये करोजनचं प्रमाण खूप मोठं आहे, गंज पकडायचं खूप प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या इमारतींचं आयुष्य हे साधारण एक 20 ते 25 वर्षानंतर त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती करोजनचं क्रॅक्स यायला लागतात आणि मुंबईमध्ये कित्येक इमारती त्याच्यानी पडल्यात पण कमी असू शकतं. आणि ह्याच्या कॉन्ट्रास्टला जर आपण बघितलं की ज्या जुन्या पूर्वीच्या ज्या इमारती आहेत की ज्या लाकडामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत की लाकडाच्या तुळ्यात लाकडाचे खांब आहेत किंवा चुन्यामध्ये बांधलेले आहेत की ज्याच्यामध्ये जुने वाडे आहेत, काही किल्ले आहेत, मोठे मंदिरं आहेत आपली की जी 500-500 हजार वर्षसुद्धा आज उभी आहेत. शासकीय इमारती असतील किंवा शासकीय प्रकल्प असतील, समाज उपयोगांचे काही उपक्रम असतील, ह्यांचा ऑडिट रिपोर्ट होणं वेळच्या वेळी आणि तो पब्लिश होणं हे महत्त्वाचं आहे. पण असं होताना दिसत नाही आहे, तर काय केलं पाहिजे? कॉर्पोरेशन ॲक्टच्या प्रमाणे नगरपालिकेच्या किंवा नगर परिषदेच्या हद्दीत आतमध्ये असलेल्या ज्या सगळ्या इमारती आहेत त्या सगळ्यांना तो कायदा कंपल्सरी आहे आणि मग त्या कायद्यामध्ये ती शासकीय जरी इमारत असेल तरीसुद्धा त्याला तो कायदा लागू होतो कारण तो नगर परिषदेच्या किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन लिमिटच्या आतमध्ये येतो. त्याच्यामुळे शासकीय इमारतींचं पण ऑडिट होणं कंपल्सरी आहे. फक्त त्याच्यात घडतं असं की कायदा नॉर्मली हा सामान्य माणसावरती राबवला जातो आणि सामान्य माणसांना त्यांची ऑडिट करून घ्या म्हणून पत्र काढली जातात. गव्हर्नमेंट ऑफिस स्वतःला पत्र काढत नाही आणि त्याच्यामुळे बहुतेक वेळा असं दिसतं की गव्हर्नमेंटच्या इमारतींचं ऑडिट सावित्री नदीवरचा पूल पडला त्याच्यानंतर सगळ्याच ब्रिजेसचं ऑडिट करायचा फतवा निघाला. प्रत्यक्षात ब्रिजचं खरं किती ऑडिट झालं, किती ब्रिजचं ऑडिट झालंच नाही आणि जे झालं आहे ते ऑडिट परत खरं झालं आहे का नुसतं कागदाला कागद मिळवला गेला आहे, असे बरेच त्याच्यातले काही पैलूज आहेत.
एकूणच स्ट्रक्चरल ऑडिट आणि ऑडिट अत्यंत महत्त्वाचं आहे, पण सार्वजनिक उपक्रम किंवा शासकीय इमारती स्वतःला त्या कायद्यापासून बाजूला ठेवून सर्वसामान्यांना मात्र तो कायदा तंतोतंत पालन करायला लागावा यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात. BNNसाठी कॅमेरामन सागर चौगलेसह अमोल माळी.